नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या करिअर एक्सपर्ट इंडिया या चॅनल वरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्स विद्यार्थ्यांसाठी खुश खबर आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी जे काही आता जोसा काउन्सिलिंग स्टार्ट झाली होती तुम्हाला माहितीच असेल, तर त्याचबरोबर आता सीसॅप ची काउन्सिलिंगचा जो काही शेड्यूल आहे तो आउट झालेला आहे, फायनली तो आलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो सविस्तर बघणार आहे आणि जोसा काउन्सिलिंग साठी बरेचसे विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा रजिस्ट्रेशन प्लस चॉईस फिलिंग केलेली नसेल, चॉईस लॉकिंग सुद्धा केलेली नसेल, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर बघणार आहे। जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा। तर चालू करूया आता व्हिडिओसाठी। त्याआधी आपण सर्वप्रथम बघणार आहे की आपला जो काही प्लॅन आहे बघा, त्यामध्ये आपण घेऊन आलेले विद्यार्थ्यांसाठी फक्त त्यामध्ये जो काही प्लॅन आहे जोसा काउन्सिलिंग त्याचबरोबर सीसॅप ची काउन्सिलिंग 2026 साठी आपण विद्यार्थ्यांना 4999 मध्ये विद्यार्थ्यांसाठी फक्त पूर्ण जे काही काउन्सिलिंग आहे ते आपण करून देत असतो। त्यामध्ये आपण करतो असं की सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांचं आपण रजिस्ट्रेशन करून देतो, त्यानंतर चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग करून देतो, त्याचबरोबर कॉलेज सिलेक्शन आणि ब्रांच नुसार कोणता तुमच्या मार्कानुसार कुठे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकेल हे सुद्धा सांगतो। त्याचबरोबर जर बघितलं तर IIT NIT आणि IIIT GFT ऍडमिशन गायडन्स देतो, त्याचबरोबर प्रिव्हियस इयरचे जे काही रँक आणि त्याचबरोबर कट ऑफ अनालिसिस करतो आणि त्यानंतर पर्सनलाइज कॉलेज प्रिडिक्शन आणि बेस्ड ऑन रँक वाईज आपण विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळवून देतो। त्याचबरोबर आता राऊंड वाईज कट ऑफ अनालिसिस करतो, सीट अलॉटमेंट सपोर्ट देतो, फ्रीज आणि फ्लोट स्लाइड स्ट्रॅटर्जी असते आपल्याकडे ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांना गायडन्स करतो। सीसॅप साठी स्पेशल राऊंड चॉईस फिलिंग करत असतो, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट अपलोडिंग सुद्धा आपण करून देत असतो। पर्सनलाइज काउन्सिलिंग अकॉर्डिंग टू रँक त्या विद्यार्थ्यांना आपण गाईड करत असतो आणि व्हॉट्सअपच्या द्वारे आपण विद्यार्थ्यांना प्रीमियम ग्रुपमध्ये जॉईन करतो आणि त्यांना चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देत असतो। NIT असेल, IIIT असेल, GFT असेल, या कोर्सेससाठी आपण विद्यार्थ्यांना डायरेक्ट ऍडमिशन करून देत असतो चॉईस फिलिंग स्ट्रॅटर्जी वाईज। तुमच्या मागील वर्षी किती रँक गेला तुमच्या रँक नुसार आपण चांगलं कॉलेज मिळवून देत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, करायचं काय तुम्हाला फक्त या नंबरवरती डायरेक्ट मेसेज करायचं, DM करायचंय की व्हॉट्सअप वरती आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग। आमची जी काही टीम आहे तुम्हाला कॉल करून तुम्हाला आपल्या पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपमध्ये ऍड करेल, त्याचबरोबर तुम्हाला पेड काउन्सिलिंग मध्ये जॉईन करण्यात येईल आणि त्यापुढे तुमची जी काही प्रोसेस आहे पुढची ती करण्यात येईल। म्हणजे तुमचं चॉईस फिलिंग असेल, रजिस्ट्रेशन असेल, संपूर्ण प्रोसेस करणार आहे। रँक वाईज तुम्हाला चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रँच मिळून देणार, हे 100% आपण खात्रीशीर विद्यार्थ्यांना ऍडमिशन करून देत असतो। तर चला तर चालू करूया आता व्हिडिओसाठी की जोसा काउन्सिलिंग मध्ये कसं रजिस्ट्रेशन करायचं आणि चॉईस फिलिंग कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर जोसा काउन्सिलिंगच्या आपण ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो आहे, त्या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर बघा कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी बोर्ड मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड चॉईस फिलिंग जोसा काउन्सिलिंग साठी इथं ओके करायचं फक्त क्लिक करून आणि असा विंडो तुमच्या समोर ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून आणि सिक्युरिटी पिन टाकून तुम्ही लॉग इन करायचंय। मी आता लॉग इन करतोय एका विद्यार्थ्याचा, तुम्ही बघू शकता। आता या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचं लॉग इन केलेलं आहे बघा, विद्यार्थी मित्रांनो बघू शकता एक ओटीपी येतो बघा, तुमच्या नंबरवरती ओटीपी येईल, तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे, बरोबर। आता मी टाकून घेतो लगेच 456। आता ओटीपी टाकल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण जी काही विंडो आहे त्या ठिकाणी ओपन झालेला आहे, तुम्ही बघू शकता, बरोबर। आता या ठिकाणी तुम्हाला जे काही टोटल अवेलेबल चॉईसेस दाखवत आहे, जर विद्यार्थी जे मेन्सचा असेल तर या ठिकाणी 694 दाखवत आहे कॉलेजेस, आणि त्याचबरोबर जर विद्यार्थी ऍडव्हान्सचा असेल तर या ठिकाणी जास्त कॉलेजेस दाखवतात। तर IIT नाही ना याच्यामध्ये फक्त IIIT NIT आणि GFT आहे, त्यामुळेच मेन्स साठी एवढेच आहे। तर आता कॅन्डिडेट प्रोफाईल वरती जाणार आहे आपण, बरोबर। आता याच्यामध्ये आपण विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी आल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन पूर्णतः झालेलं आहे आपलं। त्याचबरोबर आता आपण चॉईस अवेलेबल वरती जाणार, तर चॉईसेस मध्ये बरेचसे जे काही IIT आहे, NIT आहे, परत IIIT आणि GFT आहे, बरोबर। त्याचबरोबर इकडे प्रोग्राम मध्ये जर बघितलं आपण ऑल प्रोग्राम मध्ये, तर या ठिकाणी तुम्ही जर का होमवरती क्लिक करायचं, तुम्हाला होमवरती क्लिक केल्याच्या नंतर चॉईसेस अवेलेबल म्हणून तुम्ही बघितलं, आता चॉईस फिलिंग करायची आपल्याला। त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला एक ओटीपी मागेल, तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। आता या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण ओटीपी एंटर केलेला आहे, बरोबर। इकडे बघू शकता मी ऑल इन्स्टिट्यूट टाइप मध्ये ते जे काही तुम्हाला सांगितलं NIT IIT
NIT, ट्रिपल IIT आणि GFTI साठी ऑल प्रोग्राम मध्ये. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की NIT साठी दिल्लीचं जे कॉलेज आहे बघा, कोणचं आहे, इंजिनिअरिंग इयर बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. त्याचबरोबर आता आपल्याला हे कॉलेज ऍड करायचं आहे. या ठिकाणी ऍडचं बटनवर क्लिक केलं, आपण बघू शकता इथं ऍड झालेलं आहे कॉलेज. आणि अजून एक कॉलेज आपण ऍड करू, पंजाबचं आहे बघा, पंजाबच्या कॉलेजला ऍड केलं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी ते ऍड केलं, बरोबर. त्याचबरोबर आता या कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही इथं रिमूव्ह बटनवरती क्लिक करून तुमचं कॉलेज रिमूव्ह करू शकता. त्याचबरोबर आता तुम्हाला वरती खाली जर करायचं असेल अप अँड डाऊनला, तर आपण आता या कॉलेजला आपल्याला वरती घ्यायचंय तर आपण अप दाबणार, बरोबर. त्याचबरोबर हे कॉलेज वरती जाईल आणि डाऊन दाबलं तर हे कॉलेज खाली येईल, बरोबर. तुम्ही बघू शकता. याच प्रकारे जी काही चॉईस फिलिंग आहे ती प्रॉपर वेने करावी लागते. तर ती प्रॉपर वेने कशी करायची, तर चांगली काउन्सिलिंग करावं लागते. त्यासाठी आता जोसा काउन्सिलिंग यामध्ये बरेचसे डिफिकल्टीज येतात, म्हणजे तुम्हाला चॉईस फिलिंग करताना. ते या सगळ्या गोष्टीसाठी आपण विद्यार्थ्यांसाठी प्लॅन घेऊन आलेलो, तुम्हाला पहिलेच सांगितलं मी. तर तुम्ही जर तो जॉईन करत असाल तर तुम्हाला जोसा प्लस सीसॅप आपण आहे ना प्रीमियम पॅकेज मध्ये विद्यार्थ्यांना चांगली चॉईस फिलिंग आणि आवडत्या ब्रांच आणि आवडत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देत असतो. रँक वाईज जे काही तुमचा रँक आहे त्या वाईज आपण विद्यार्थ्याला ऍडमिशन करून देत असतो. तर तुम्हाला प्रॉपर वेने तुमची जर काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही आजच जॉईन करू शकता. आता चालू करूया. आता आपण बघणार आहे की सीसॅपचा जो काही शेड्यूल आहे तो आज बघणार आहे आपण. तर हा तर तुम्हाला पूर्ण प्रोसिजर कळालीच असेल ती काय आहे म्हणून. तर आता आपण बघणार आहे सीसॅपचा जो काही शेड्यूल आहे तो. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता सीसॅपचा पूर्णपणे जो काही शेड्यूल आहे तो बघणार आहे. तर त्यामध्ये सर्वात प्रथम ऑनलाईन रिक्वेस्ट फॉर कॅटेगरी रिस्टोरेशन स्टार्ट झालेलं आहे. म्हणजे कधीपासून स्टार्ट होणार आहे, 22 जुलै 2026 पासून चालू होणार आहे. आणि त्याचबरोबर एंड ऑफ डेट काय असणार आहे, एंड ऑफ डेट असणार आहे 23 जुलै 2026 असणार आहे. आणि त्याचबरोबर काय असणार, रिस्टोरेशन म्हणजे काय, रिस्टोरेशन म्हणजे जर तुम्ही जोसा काउन्सिलिंग मध्ये जर काउन्सिलिंग केली असेल आणि त्यामध्ये जर तुमची कॅटेगरीनुसार तुम्ही ओपन कॅटेगरी सिलेक्ट केली आणि तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा असेल, म्हणजे जी काही तुमची कॅटेगरी होती ओबीसी असेल आणि तुम्ही ओपन मधून पडले गेलात, तर तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी रिस्टोरेशन दिलेले कॅटेगरी तुम्हाला रिस्टोरेशन दिलेलं आहे सीसॅप मध्ये. यामध्ये पण तुम्हाला कॅटेगरी वाईज तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला 2 दिवस दिलेले, त्यामध्ये तुम्हाला जे काही तुमची कॅटेगरी आहे ते प्रॉपर वेने सबमिट करायची. त्याचबरोबर लास्ट डे ऑफ टू रिस्पॉन्ड क्वेरीज रिगार्डिंग कॅटेगरी रिस्टोरेशन 24 जुलै पर्यंत तुम्हाला टाइम दिलेला आहे, फ्रायडे पर्यंत. त्याचबरोबर डिस्प्ले ऑफ वॅकन्सीज आफ्टर जोसा राऊंड, म्हणजे जोसा राऊंड झाल्याच्या नंतर सीसॅपच्या काउन्सिलिंग साठी किती सीट अवेलेबल राहतात त्यासाठी पण डेट दिली बघा. 28 जुलैला तुमची जी काही डिस्प्ले ऑफ वॅकन्सीज ते लागणार आहे. त्यानंतरच आता काय चालू होणार, तुमचं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन चालू होणार सीसॅपचं. तर रजिस्ट्रेशन पे चालू होणार तुमची कधी, ट्यूजडे मध्ये 28 जुलै 2026 ला चालू होणार आहे स्टार्टिंग डे. आणि त्याचबरोबर आता डिस्प्ले ऑफ मॉक सीट अलोकेशन बेस्ड ऑन चॉईसेस फिल बाय कॅन्डिडेट 30 जुलै पर्यंत, 31 जुलै पर्यंत तुमचे जे काही चॉईस फिलिंग करणार आहे. त्याचबरोबर आता डासा अँड सीसॅप स्पेशल राऊंड रजिस्ट्रेशन एंड डेट काय असणार तुमची, जी काही मंडेचे 3 ऑगस्ट आहे त्यामध्ये तुमची एंड होणार आहे. त्याचबरोबर पेमेंट मेथड पण आणि डॉक्युमेंट अपलोडिंग पण 3 ऑगस्टच्या पहिलेच तुम्हाला करायचे आहे, बरोबर. आता आपण बघणार आहे की डासा यूजे ओनली लास्ट डेट रिस्पॉन्ड क्युरीज ऑफ डॉक्युमेंट व्हेरीफाईंग ऑफिसर ती 4 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. त्याचबरोबर जर आपण लास्ट पेमेंट बॅलन्सचं जर बघितलं ऍप्लिकेबलचं तर 4 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे, हे पण सेम डेट आहे. आणि चॉईस फिलिंग अँड चॉईस लॉकिंग ऑटो सिस्टम लॉकिंग लास्ट सेव्ह चॉईसेस एंड, म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही आता चॉईसेस भरसाल तर त्यामध्ये तुम्हाला लॉक करायचं नाही, फॉर्म ऑटोमॅटिकली लॉक होईल. तर तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची, कारण विद्यार्थ्यांना काय होतं, आता काही काही कॉलेजेस ऍड केले, जर तुम्ही ते डायरेक्ट लॉक केले तर नंतर तुम्हाला ऍड करता येत नाही. त्याच्यामुळे ऑटो लॉक होऊ द्या, ऑटो लॉक होऊस तर तुम्ही डायरेक्ट लॉक करायचं नाही. त्याचबरोबर आता जे काही पुढची प्रोसेस आहे ती होणार आहे. जर तुम्हाला शेड्यूल पाहिजे असेल, टेंटेटिव्ह शेड्यूल आलेला आहे वेबसाईट वरती, तुम्ही बघू शकता जाऊन. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही आपल्या प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्यायची असेल आणि तुम्हाला जोसा मध्ये नंबर जर नाही लागला तर सीसॅप मध्ये नंबर लावून घ्यायचा असेल चांगल्या ट्रिपल IIT मध्ये, GFTI मध्ये, तर नक्कीच तुम्ही आमच्या सोबत संपर्क करून आजच तुमचं पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद.